मला मम्मा म्हणते आणि आपल्या बापाला काय म्हणशील डॅड. अरे बाप रे, आईला मम्मा बापाला डॅड. तू मुलगी आहेस मॅड. अरे तू आहे फॅट. मी फॅटाची कमाई खाते. मा बापाची कमाई खातेस तू. हो त्या बापाची खाय काय लोकांची खाईन का मी. मरून गेला बिचारा. हा इष्ट सोडून ठेवली आणि ते खातेस तू बसून सण्यानी. म्हणून झाली तू फॅट. हा झाली फॅट. काय म्हणते सांग. काय म्हणते तुला माहित नाही का ग. काय ग. अगं मला एक्स्ट्रा क्लासेस लावायचे. हो हो बेटा, माझे विचार आहेत. माझी मुलगी नाही माझा मुलगा समजते. तुला नोकरी लागल्या पाहिजे, शिक्षण घ्यायचं नाही. अगं कलेक्टर इंजिनियर अशी झाल्या पाहिजे. मग नाही तर का इंजिन नाही. मला पायलट बनायचं. काची टायलट. अगं टायलट नाही, पायलट म्हणजे काय होते. अगं पायलटचा कोर्स केल्यानंतर ऐकणे विमान चालवण्याची नोकरी लागते. हो विमान. माझ्या पोरीले बाई विमान चालवायची नोकरी लागत. मग तुझ्या विमानावर बसेल मी. मग नाही तर का. अगं जशी नोकरी लागली तर पहिला पगार येईल ना तुझ्या पाशी ठेवणार आणि तुला विमानामध्ये बसायला नेणार. हो तुझ्या विमानावर बसेल बेटा. त्या विमानात खिडकी नाही का, खिडकीतून अशी हात टाकीन. अशी हात टाकशील. हो लोकांना काय म्हणे, काय बाय बाय टाटा, बाय बाय टाटा, बाय बाय टाटा. लोक विचार करतील हे कोण बाई आहे वरतून विमानातून बाय बाय टाटा करते. तर लोकांना काय सांगेन मी. काय सांगशील. हे मोदी सरकारची बहीण आहे म्हणे. मोदी सरकारची बहीण. मोदी सरकारची बहीण गोदी. गोदी. माय मोदी आणि तू गोदी. हो तर चांगलं शिक्षण शिकायचं बेटा. चांगलं शिक्षण शिकणार आई. अगं तू लायण्याचं मोठे केली, तुझ्या नावावर गट्ट लावू देणार नाही. हो मग तर मी काय म्हणते. काय म्हणते. ही तू लायण्याचं मोठी केलीस ग. अगं तुझ्यामुळे मी इतकी समोर गेली, पण तुझ्या आणि आई मला कधी भेटणार नाही असं वाटते मला. 7 जण माझी ऐकूच राहावी. म्हणून मी काय म्हणते. काय म्हणते सांग. आई तुझ्या मूर्ती वाणी अगं अनमोल जन्म दिला गाय तुझे उत्तर मिळणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उत्तर तुझ्याशिवाय माझं हाय तरी कोण ग बेटा. तर पैसे पाहिजे. पैसे पाहिजे. तुला माहितीये का काठूरच्या बस स्टॉपवरती हे की नाही नवीन क्लासेस लागले आहे. हो तिथं छान छान मास्तर आले आहे, एक्स्ट्रा क्लासेस घेतात. बरं ठीक आहे. तर मला नाही का 500 रुपये दे. काय घेशील. काय घेशील म्हणजे अगं स्लॅब घे. सलाद. पागल झाले का हे. मग काय आपला सलाद काय का करून सलाद गेले का करशील बरं. काय पागल बिगल झालीस काय तू काम. अहो स्लॅब नाही स्लॅब. स्लॅब अंदर टाकायची स्लॅब. किती बैताळ पोरगी आहे. ओंदर टाकीन म्हणते सलाद. ओके पायदल होईल मोरची नाही का घेतो. किती अंपड आहे माझी आई. म्हणूनच म्हटलं 2 वर्ग शिकली असती तर अशी नौबत नाही आली. म्हणजे ओंदर टाकतो सलाद गेले सांग बरं. अगं पप्पाजी आहे ना, पप्पाजी जीन्स पॅन्ट आणत होते. ह्याच प्रकारची एक स्लॅब भेटते पडणेवाली. ती टाकल्यानंतर मला कम्फर्टेबल वाटते. कम्फर्टेबल नाही, कम्फर्टेबल म्हणजे व्यवस्थित. म्हणजे टाईट वाटते. टाईट वाटते, छान वाटते. टाईट वाटते. टाईट पण नाही वाटत पण टाईट राहते. हो म्हणजे टाईट आवडते तुले. मला यावर मी टाकून पाहिजे. पागल गेला झालीस का. त्या बाया तिथे हसते. काय ना कुठे मंदाबाई आता सासून राहिली. राहू दे काय. तर मग अजून काय घेशील. काकीशी म्हणजे सलाद झाली एक. हो एक सलाद. आणि बो. बो कसं राहते. बो माहित नाही तुला. नाही बाई. अगं आपण केसाचा जुडा टाकते
आणि ते केस विस्कटले नाही पाहिजे म्हणून आपण मस्त असा जुडा लावतो. त्याला म्हणतात बो. ओके मा तो सारा बारीक राखेल ओसा कोणते तो बो. हो लबडा आणि पंते. मस्त तुमच्या रात निघाला बापू. तुम्हाला जवानपणी चांगला झाला. दुकानात गेला तुम्ही. ए दुकानदार देणं का बो. ए दुकानदार देणं का बो. बोबो करता माहिती मी जवानपणी का बो होतो. माय त्याचं नावच ते बो आहे तर मी काय करू. ठीक आहे तू बो घेतो. आणि आजपासून खबरदार मला पार्वता म्हणशील तर. काहून तुझं नाव आहे पारण्यातलं पार्वता नाही. अगो जमाना तसा तसं राहिलं नाही. परिवर्तन झालं. तसं जमान्यामध्ये परिवर्तन झालं. अगं आर्भता पार्वता हे नाव राहिले नाही. माझी मैत्रीण आली आहे. ती रशियन मधून आली आहे पार्वता. हॅलो आंटी. हाय डार्लिंग. अगे मान काय म्हणते मला. काय म्हणते. अगं हीच माझी मैत्रीण आहे. रशियन मधून आली आहे. हे हो. अगे मान तिनंच माझं नाव आहे की नाही डॉली ठेवलं. डाली. माझी डाली काय अगं चांगलं नाव आहे. देवा धर्मामध्ये बसते पार्वता. नाव ठेवलं डाली. आज मला फायदा झाला डाली ठेवलं तर. कायचा. लोकांना सांगीन मी पैसे कमावते. तुम्हाला ट्रॅक्टरची डाली लागत तर माझ्या घरची डाली नाही तर हात फेक जा. अशी मस्करी नको करत जावाय. जेव्हा तेव्हा 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 माझी मजाक करत राहते. बोलणारच नाही तुमचं बघ. बरं आणि हे कोण आहे. ही माझी मैत्रीण आहे. रशियन वरून आली आहे. इतरी नसतं मला म्हटलं. अगो आजकाल परिवर्तन झालं म्हणे जमान्यामध्ये. हे आर्भता पार्वता नाव नाही ठेवायचं म्हणे. तिनंच माझं नाव नवीन नाव डॉली ठेवलं. आणि ही माझी मैत्रीण डॉलिंग आहे. काय काय नाही तुझं. हॅलो आंटी. कायची घंटी. कायची घंटी रे. हे माझ्याकडे घंटी पट्टी नाही चालत. मला काकू म्हणायचं. मी जुन्या विचारची बाई आहे. केकू. किकू नाही किकू नाही काकू. अगो ही माहिती का आमच्या इकडे ना काकूला आंटी म्हणतात. आंटी आंटी. पायोजू मध्ये उलटी. काकू. काकू. हा ठीक आहे. किती छान आहे. काय नाव वाटतं. माझं नाव आहे डार्लिंग. डार्लिंग. हा. कोणाची डार्लिंग. काय हो. माझं नाव आहे म्हटलं. तुझं नाव आहे डार्लिंग. मा कशी दिसते बाई कपड्याच्या दुकानातली मूर्ती. हो बाई छान छान एकदम. तर जा तुम्ही दोघे जणी काय. बरं ठीक आहे बाय बाय. आई तुला काय आणू मी. माझ्यासाठी पोटदुखीच्या गोळ्या आणलो. रातभर संडासकडे धावली मी. म्हणूनच म्हणतो मेथी भाजी जास्त खायची नाही. मला आवडतात ना पहिल्यापासून. पण मग तुला परेशानी होते ना. तर गोळी आणतो ते हिवरीवाली लुकलुक करते. नरम नरम लागते ते वाली. हिवरीवाली लुकलुक करते नरम नरम लागते. त्याचं नाव तरी काय ग. हागीची गोळी. तुझं नाव आहे गोळीचं नाव आहे पुदिना. पागल किगल आहेस का ग. अगो त्या गोळीचं नाव आहे पदिघरा. हो मी टीव्हीवर ऐकली बाई. टीव्हीवर आजकाल काही पण दाखवते. हो का. एक साबण आणतो आंघोळ करायची उठल्याची साबण. अगं उठल्याची नाही म्हणत त्याला. उठल्याची म्हणतात. ते थोय ना उठल्याची. हो ठीक आहे. बरं मग मी आशीर्वाद दे. हो जा माझा. झालं बाय 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 बाय. ओके ओके टाटा टाटा. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू मम्मा. आय लव्ह यू. शिव 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 लिव लिव लिव. ट्यू 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 ट्यू. जायचं आपण. काय ग. काहीतरी बोलत जायचं ना. एक्स्ट्रा क्लासेस लावले. आणि तुला भान आहे का. एक्झाम सिलेक्ट जवळ आली आहे. आणि कोर्स कम्प्लीट आहे काय. चल चल मग निघायचं. चल मग काहीतरी बोलत चालत जा. तेरी आंखों में समा जाऊंगी काजल की तरह. 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 नवीन ओपनिंग झाले एक्स्ट्रा क्लासेस. मग आवाज मारते का. सकाळची वगैरे असतील.
आहे ती हा. होय. कोण आहे अजी सांग. अरे कोण आहेत रे? मला आत्ताच मी 5 मिनिटाच्या पहिले शाळेत गेलो, पूर्ण परिसर झाडझूड करून गेलो. कोण हो रे आमच्या शाळेत? हे कपड्याच्या दुकानातले पुतळे आणून ठेवलं. कोण आहे? तुमच्या असली होत का नकली होत? हात तर लावून पाहू दे पहिले बोलले. पागल गेल झालाय का? नॉनसेन्स. मराठी बोल. एक तर शाळेत आलीस तर शिवा देतस का माया? शटअप. शटअप सुट्टाप नको करू. रस्टिकेट करून 15 मार्क देवाच्या नाही प्रॅक्टिकलचे. कोण आहे तुम्ही? कोण आहे? ह्या शाळेच्या प्रमुख आहो मी. कोण प्रमुख? कोण प्रमुख म्हणजे सर्वात वरच्या. सर्वात वरचा? आपला हुलिया पाहिलाच का? चपराशवाने दिसते. आपला उलिया पाहिलीस का? मरेखडीतून आल्यासारखी दिसतस. टेमर नाक्या जबानीने का बोलताना वक्ती विचार करत जा. समजलास का? माझ्या शाळेत आली, चांगला विचार करून बोला तर शाळेच्या बाहेर खेळाली. नॉनसेन्स. यासारख्या 1000 पोरी येतात ना, काही जातात ना, काही येतात. त्या हजारातली मला नाही समजायचं. समजलं का? तुका टापटेंची चपराशी आहे, चपराशवानी राय. तुही पोरगी आली शाळा शिकायला, त्याच्यासारखी राह. तुमच्या कॉलेजमध्ये मला एक्स्ट्रा क्लासेस लावायचे. आमच्या कॉलेजात? हो. आमच्या कॉलेजात? हो. तुझं नाव काय? माझं नाव आहे डॉली. हट! चांगलं नाव सांगत जा. माझं नावच डॉली आहे. समजलं का? बाप्पा कॉन्व्हेंट शिकत होते का? एवढं इंग्लिश नाव शिकलं तर चांगला झाला. माझ्या शाळेत आलीस तर 15 दिवसाच्या पहिले आमच्या शाळेत गॅदरिंग झाली. कचरा झाला आमच्या शाळेत. टाकतो ना गावाच्या बाहेर घेऊन फेकतो. शी पागल गेला झाले का? पाहून चांगलं बोला ना. एखाद्या मुलीसोबत बोलताना विचार करून बोलावं लागते. ही पण नाही शिकवलं तुम्हाला तुमच्या? नाही, मी चपराशी होऊन मला कोण शिकवणार आहे? अंपड व्यक्तीला काही समजणार? नॉनसेन्स. नॉनसेन्स नको म्हणून एक्स्ट्रा क्लास ठेवायचे. ही माझी बघा. ही बाप पाहू. दाखव ना कशी आहे ते. दाखव तुम्ही कशी ही आहे. माझी फाईल आहे. याचं सगळे डॉक्युमेंट्स वगैरे आहे. सर्व आधार कार्ड वगैरे सगळंच आहे. चप्पल लाल लाल तर आहे मग तुम्ही. अरे रे 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 रे, ते नाव बरोबर आहे तुला. आणि फोटो लावलीस आणि 5 फोटो कोण लावल येते? कशासाठी? कशासाठी म्हणजे तू आता आमच्या शाळेत आलीस, किंवा एक्स्ट्रा क्लास आमचा मास्तर घेईल, मग तू 100 गुण घेऊन पास होतील. मग आमच्या शाळेचं नाव मोठा होईल. मग तू एक फोटो आणि यातल्या कुवाऱ्या 10 पोराच्या फोटो एक मोठा बॅनर बनवीन आणि त्या चौकात नेऊन लावीन. अच्छा.